आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला पितृदोषाची लक्षणे सांगणार आहे। आपल्या घरामध्ये पितृदोष आहे हे आपण कोणत्या लक्षणावरून ओळखायचं किंवा आपल्या घरामध्ये कोणत्या अशा गोष्टी घडतात त्यावेळेला आपल्या घराला 3 पिढ्यांचा हा पितृदोष लागलेला असतो। तर ह्या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। ज्या घरामध्ये पितृदोष असतो बघा, ज्या घराला पितृदोष लागलेला असतो त्या घरामध्ये कोणतंच कार्य हे शुभ होत नाही। त्या घरामधील कोणत्याच व्यक्तींना कोणत्याच कामामध्ये यश येत नाही, कारण त्या घराला 3 पिढ्यांचा पितृदोष हा नक्कीच लागलेला असतो। तर आता पितृदोष आपल्याला कसा लागतो तर बघा, त्या घरामध्ये जे मृत्यूलोकी गेलेले जे पूर्वज असतात, जे काही कारणामुळे मृत्यूलोकी गेलेले असतात, पण जेव्हा ते जिवंत असतात बघा त्यावेळेला त्यांच्यासोबत अनेक अशा गोष्टी घडलेल्या असतात। त्यांना खूप असा त्रास सहन करावा लागला असतो आणि त्यावेळेला ते एक मनुष्य असतात म्हणून ते व्यक्तींना माफ करतात। पण आत्मा जो असतो ना, आत्मा कधीही कुणाला माफ करत नाही। ते जेव्हा मृत्यूलोकी जातात तेव्हा ते सर्वजण ह्या गोष्टींचा बदला हा घेत असतात आणि ह्यालाच आपण पितृदोष म्हणतो। ज्या घरामध्ये बघा एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झालाय किंवा एखाद्या व्यक्तीनं खूप त्रास सहन केलेला आहे आणि त्या त्रासाला कंटाळून त्या व्यक्तीनं जर त्या घरामध्ये सुसाईड केला असेल किंवा कोणत्याही प्रकारचं तिनं आपलं जीवन संपवलं असेल कोणत्याही प्रकारे, तरीसुद्धा त्या घराला पितृदोष हा नक्कीच लागतो। आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पितृदोष लागल्यानंतर त्या घराची प्रगती होत नाही। तर तुमच्या घरामध्ये पितृदोष आहे का, तुम्ही कोणत्या लक्षणावरून ओळखलं जाऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये कोणत्या अशा गोष्टी घडतात की ज्या वेळेला तुम्ही ओळखायचं की आपल्या घराला नक्कीच पितृदोष हा लागलेला आहे। तुम्हाला पहिल्यांदा सांगते की पितृदोष ना 3 पिढ्यांचा पितृदोष हा लागत असतो आणि ज्या वेळेला आपण देवाची सेवा करून पूजा करून सर्व धार्मिक कार्य करून सुद्धा आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही बघा, त्यावेळेला त्या घराला 3 पिढ्यांचा पितृदोष हा नक्कीच लागला असतो आणि तो पितृदोष खूप प्रकार असतो बघा। तुम्हाला सांगते की देवानी सुद्धा सांगितलेलं, आपल्या स्वामींच्या केंद्रात मठात सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही पहिल्यांदा ना तुमचे जे पूर्वज असतात बघा, जे आपले मृत्यूलोकी काही कारणांमुळे गेलेले असतात, त्यांचं सर्व प्रकारचे जे काही विधी असतात ते सर्व घरामध्ये करायचे असतात की जेणेकरून त्यांचा आत्मा जो असेल तो तृप्त होईल आणि आपल्याला सुद्धा एक कृपाशीर्वाद देईल, ते सुद्धा आपल्यावरती प्रसन्न राहतील। तुम्हाला सांगते, तुम्ही किती जरी देवाचं केलं ना आणि तुमचे जर पितर तुमच्यावरती नाराज असतील तर तुम्हाला कधीच कोणत्या कामामध्ये यश येणार नाही। कितीही तुम्ही पूजापाठ करा, कितीही काही करा, तुम्हाला कधीसुद्धा यश येणार नाही। यासाठी सांगते की जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही तुमच्या पितरांना तृप्त करण्यासाठी किंवा पितरांना खुश करण्यासाठी त्यांच्या मार्गातले जे विधी असतात, जे तर्पण विधी असतात किंवा जे पण काही श्राद्ध असतात, जे पण त्यांचं जे त्यांना शांती मिळेल असे जे त्यांचे काही उपाय, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पितृदोष हा कसा लागतो, पण पितृदोषाची लक्षणे कोणती आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवू लागतात की ज्यावरून आपण ओळखायचं की आपल्या घराला सुद्धा पितृदोष आहे। पहिल्यांदा तुम्हाला सांगते बघा, तुमच्या घराला जर पितृदोष असेल ना तर त्या घराला ना 3 पिढ्यांचा पितृदोष हा लागलेला असतो बघा। प्रत्येक घराला पितृदोष असतंच असं नाही, पण काही घरांना पितृदोष हा नक्कीच लागलेला असतो। जर त्या घरामध्ये असं नाही की त्या घरामध्ये सुसाईड केला असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झालाय म्हणजेच त्या घराण्याला पितृदोष असतो का, तर असं नाही। जिवंतपणी जर एखाद्या व्यक्तीचा त्या घरामध्ये मानसिक छळ झाला असेल किंवा त्या व्यक्तीला जर अनेक प्रकारे दुःख सहन करावे लागलं आणि त्यातून तिचा जर मृत्यू झाला असेल तरीसुद्धा तिचा आत्मा कधीही तुम्हाला कोणत्याही प्रकारचं यश देणार नाही, कधीही तुम्हाला ती पुढे जाऊन देणार नाही। तर अशा घराला सुद्धा पितृदोष लागतो। तुम्हाला जी काही लक्षणे सांगणार आहेत किंवा ज्या काही गोष्टी सांगणार आहेत त्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये तुमच्यासोबत जर घडत असतील तर नक्कीच तुमच्या घराला पितृदोष हा लागलेला आहे। पहिली गोष्ट तुम्हाला सांगते बघा, तुमच्या घरामध्ये ना सतत छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणे, तंटा, वादविवाद होत असतील, त्या घरामधील मुलांचं हे वडिलांसोबत थोडंही पटत नसेल किंवा त्या घरामध्ये सतत कटकटी आहे, क्लेश आहे, तर त्या घराला प्रखर असा पितृदोष लागलेला असतो। तुमच्या घरामध्ये जर अशा गोष्टी सतत घडत असतील, वारंवार सतत ह्या गोष्टी घडत असतील ना तर तुमच्या घराला पितृदोष लागलेला आहे। आता दुसरी एक गोष्ट बघा, तुमच्या घरामध्ये ना खूप अशा व्यक्ती असतात ज्यांनी शिक्षण वगैरे व्यवस्थित घेतलेलं असतं तरीसुद्धा त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही। त्यांनी नोकरीसाठी खूप प्रयत्न करतात, पण त्यांचं जे कॉलेज झालं म्हणजे ज्यांचं जे क्वालिफिकेशन असतं त्यानुसार त्यांना कोणत्याही प्रकारचा चांगला जॉब मिळत नाही। तर अशा वेळेला सुद्धा बघा त्यांच्या कामामध्ये किंवा त्यांनी यश प्राप्त करून सुद्धा त्यांना सतत पुढे जाऊन अडचणी समस्या येत राहतात, प्रत्येक कामामध्ये अडथळे असतो। तर ह्याच्यावरून सुद्धा एक ओळखायचं की तुमच्या घराला हा प्रखर पितृदोष आहे। आता दुसरी एक गोष्ट सांगते बघा, तुमच्या घरामध्ये ना
तुम्हाला 2 मिनटं सुद्धा कधी कधी थांबू वाटत नाही. असं वाटतं की आपल्या घरामध्ये खूप अशी नकारात्मकता आहे. आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपल्याला अस्वस्थ जाणवू लागते. घरामध्ये आपलं मन शांत नसतं. आपल्याला असं वाटतं की घरातून बाहेर निघून जावं, तर त्या घरामध्ये सुद्धा प्रखर पितृदोष हा असतो. त्यामध्ये बघा, एखाद्या व्यक्तीचा अपघात झालेला असतो आणि त्यानंतर सुद्धा त्याच घरामध्ये दुसऱ्या सुद्धा व्यक्तीचा हा अपघात होतो. तर अशा घरामध्ये सुद्धा प्रखर पितृदोष हा लागलेला असतो आणि तो वेळीच आपण ही लक्षणं जर तुम्ही वेळीच जाणून घेतलीत ना, तर त्यासाठी तुम्ही तुमच्या पितरांसाठी सुद्धा सेवा उपाय सुद्धा घरामध्ये करू शकता. पण प्रत्येकाच्या घराला पितृदोष हा असतोच. थोडा का विना पण पितृदोष असतो, की जो पितृदोष आपल्याला लागल्यानंतर आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही. सर्वांना माहीत आहे बघा, आपण जेव्हा सकाळी लवकर उठतो तेव्हा सुद्धा बघा, पहिल्यांदा आपल्याला जी सेवा करायची असते ती सेवा दक्षिणेला तोंड करून पितरांचीच करायची असते. देवांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तू आधी पितरांची सेवा कर. जो पितृस्तोत्र असेल बघा, तो आपल्याला दक्षिणेला तोंड करून पहिल्यांदा पठण करायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला जी काय आपली देवाची सेवा असेल, जी घरातली कामं असतील ती सर्व करायची आहेत. आपल्या आयुष्यामध्ये पितरांना खूप आणि खूप महत्त्वाचं स्थान आहे. पितर जे आपले पूर्वज असतात बघा, जे काही कारणामुळे मृत्यूलोकी गेलेले असतात, त्यांना कधीही विसरायचं नसतं. त्यांचे तुम्ही जेवढी सेवा करणार ना, तेवढं तुम्हाला प्रत्येक कामामध्ये येणार. देवाने सुद्धा सांगितलेलं आहे की तू एक वेळेला माझी सेवा कमी कर, पण तू तुझ्या पितरांसाठी प्रत्येक उपाय कर, प्रत्येक सेवा कर, ज्यामुळं तुला प्रत्येक कामामध्ये यश येईल. बघा, काही वेळेला बघा, आपण घराचं एखादं बांधकाम सुरू करतो, म्हणजे आपल्या स्वतःच्याच घराचं एखादं बांधकाम सुरू करतो. पण ते बांधकाम सुरू असताना सुद्धा बघा, आपण सुरू केल्यानंतर सुद्धा आपल्याला खूप असे प्रॉब्लेम येतात, खूप असे अडचणी येतात, खूप असे संकट येतात. प्रत्येक गोष्टीला आपल्याला सामोरे जायला लागतं, पण ते बांधकामामध्ये सतत अडचणी येतात आणि आपण विचार करतो की हे असं का घडत आहे, अजूनसुद्धा माझं घराचं बांधकाम का पूर्ण होत नाही. अशामध्ये सुद्धा आपल्याला प्रखर पितृदोष असतो आणि त्या कामामध्ये सुद्धा आपल्याला यश येत नाही. तुम्ही एखादा व्यवसाय हाती घेतलाय किंवा तुम्ही एखादा शुभ कार्य करत आहात की जेणेकरून तुम्हाला त्याच्यात यश भेटावं आणि त्यासाठी तुम्ही देवाची उपासना करता, सेवा करता, सर्व करत आहात, पण तरीसुद्धा तुम्हाला यश येत नाही बघा, तर तुमच्या घरावरती ना प्रखर पितृदोष हा नक्कीच आहे. आणि प्रत्येकाला 7 पिढ्यांचा पितृदोष लागतो असं नाही, तर 3 पिढ्यांचा पितृदोष ना प्रत्येक घराला लागलेला असतो. आणि जर तुमच्या घरामध्ये ना अशा गोष्टी जर घडत असतील ना, तर नक्कीच तुमच्या घराला प्रखर पितृदोष हा आहे. आता बघा, काही वेळेला अशा गोष्टी खूप जणांच्यात घडतात बघा. अमावस्या आली की आपल्या घरामध्ये वादविवाद होतात, एकमेकांच्यात वादविवाद होतात, छोट्या मोठ्या गोष्टींवरून मोठमोठी भांडणं होतात. तर अशा वेळेला सुद्धा तुम्हाला ओळखायचं आहे की अमावस्या दिवशी आपल्या घरामध्ये जर कटकटी भांडणं होत असेल ना, तर तुमच्या घराला प्रखर पितृदोष आहे आणि तो तुम्ही वेळीच ओळखून घ्यायचा आहे. तुम्हाला एक सांगते की तुम्हाला जर तुमच्या घराला जर प्रखर पितृदोष जर असेल, तर तुम्हाला ही लक्षणे तुमच्या घरामध्ये जाणवणार आहेत. पण तुम्हाला एक सांगते, जर तुम्ही ती लक्षणे वेळीच जर ओळखून नाही घेतली की बाबा ह्या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष केलं की असं काही नसतं, तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की पितरांचा आशीर्वाद हा खूप महत्त्वाचा असतो. पितर हे आपले पूर्वज असतात, जे मृत्यूलोकी गेले असतात, जे आपले वाडवडील, थोरवडील असतात, की ज्यांचा आशीर्वाद आपल्यावरती असणं खूप महत्त्वाचं आहे, की ज्याच्यामुळं आपण प्रत्येक कामामध्ये यश मिळवू शकतो. तर आपण श्राद्ध किंवा त्यांच्यासाठी, त्यांचा आत्मा तृप्त होण्यासाठी काही उपाय, काही सेवा जर आपण आपल्या घरामध्ये जर नाही केलं ना, तर आपल्याला त्यांचा त्रास हा सुरू होतो आणि आपल्याला तो त्रास जाणवू लागतो, तरीसुद्धा आपण दुर्लक्ष करतो. म्हणून तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपले जे पितर असतात ना, त्यांच्या मार्गातल्या सर्व प्रकारच्या सेवा, उपासना ह्या तुम्ही घरामध्ये नक्कीच करा. त्यांना तृप्त करा, त्यांना प्रसन्न करा. तुम्हाला जेवढं त्यांच्यासाठी दानधर्म करता येतील ना, तेवढं तुम्ही करा. बघा, तुमच्या घरामध्ये तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश हे नक्कीच येईल. भले तुम्हाला एखाद्या वेळेला देवाची सेवा करणं किंवा पोथीवाचन करणं एखाद्या वेळेला जर नाही शक्य झालं तरी चालेल, पण तुम्हाला पितरांची सेवा, पितरांचे उपाय, पितरांसाठी जे पण करता येईल ते सगळं. आता दुसरी गोष्ट सांगते बघा, तुमच्या घरामध्ये काही असे तुमचे मुलं मुली आहेत की त्यांचे विवाह जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि खूप वेळेला बघा, विवाहासाठी खूप प्रयत्न करत असतात, पण काही वेळेला विवाह जुळतात, पण काही वेळेला काही असा अडथळा निर्माण होतो किंवा काही असे गोष्टी घडतात आणि ते जुळलेले विवाहसुद्धा तुटून जातात. तर अशा वेळेला सुद्धा आपल्या घरामध्ये प्रखर असा पितृदोष आहे. आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला पितृदोषाची लक्षणे कोणती आहेत ह्याविषयी माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, हाईप करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ. तो पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.